भारी. हो हो. आता तो कॉम्प्युटर नाही ना दादा, जसा चालायचा टेन्शन नका जाऊ, जैसा काय. चला, एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 6 धावा. धावा धावफलकावरती आपण पाहताय 6 धावा. हॅलो, बघा एक महत्वाची अनाउन्सिंग आहे. सर्वांनी व्यवस्थित ऐकायची ती अनाउन्सिंग. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर एक महत्वाची बातमी आहे आणि एक आनंदाची बातमी आहे. जे आमचे मुन्ना फॅन्स क्लब आहे, खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत या क्लबला एवढं मोठं कोणी बक्षीस दिलं नसेल आणि ते बक्षीस आमच्या नायर साहेबांनी, खऱ्या अर्थानं चैत्रराज नायर साहेबांनी मुन्ना फॅन्स क्लबसाठी तब्बल 10,000 रुपयाचा पारितोषिक दिलाय. धन्यवाद चैत्रराजजी नायर साहेब. मुन्ना फॅन्स क्लबसाठी 10,000 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद साहेब, नक्कीच आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. यावेळेस देखील फटका चांगला आहे आणि याही वेळेस चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उडदाची डाळ भेंड्याची भाजी चुकुट चुकुट तू चल मोरमा आलो मग खिसकून चार. बघा आमचे वाजतात, शिटी वाजतात, बिसल वाजत आहेत आणि ते येतात त्यांना तब्बल 10,000 रुपयाचा पारितोषिक. नक्कीच हा सामना संपल्यानंतर आमचे चैत्रराजजी नायर साहेब नक्कीच आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. खरीच खोपैली सांगली दिलदार माणसा आज कळला. कारण आल्याशिवाय कळला नसतं, पण आज कळला. आज मैदानाच्या आतमध्ये आपण हा दैदिप्यमान 16 पाहताय की धावा 10 धावा. काय सांगायचं आहे, नको झाले जरा. याला किचन मध्ये जेव्हा गेला तो हॉल मध्ये नाचायला लागला. सांगा आता ना जम सांग डुसूम डुस डुसूम डुस डाट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 10 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये होती. जबरदस्त खऱ्या अर्थाने ही क्रीडा स्पर्धा आज या मैदानावरती पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. काय रे जाहिरात होती काय बॉलर? बरोबर, जेलाने का ना गेअरबॉक्स गुतावा गुटुक. अगदी आपण बघा मुन्ना फॅन्स क्लब साठी जे 10,000 रुपयाचं पारितोषिक आमचे चैत्रराजजी नायर साहेब यांनी लावलेलं. तर आज मुन्ना फॅन्स क्लबचे बरेचसे जे मेंबर्स आहेत ते अब्सेंट आहे, म्हणजे कारण की उद्या परीक्षा असल्यामुळे. परंतु आमचे जे तेजसजी कांबळे साहेब यांचा वाढदिवस आहे उद्या 7 वाजता, ते तिथे उपस्थित राहतील, तेव्हा त्यांना 10,000 रुपये तिकीट देण्यात येईल. आणि इथे सुरेख सेल कॅरी केलेला आहे. बाजारात मिळाली लवंगी मिरची. बॉल गेला वरती आणि काय झालं, हात मध्ये दूध की किटली आणि कॅच कशी घेतली. फलंदाज बाद विकेट. गाणंही मोक्यावरती काढलेलं आहे. खऱ्या अर्थाने या मैत्रीला आणि या मैत्री चषकाला, या दोस्तीला खऱ्या अर्थाने शोभेल या पद्धतीचं गाणं. म्हणून सांगता पहा, इथं आहे आमचा मैत्री चषकाचा हा दैदिप्यमान 16. 16 आहे आमचा डीजे वाला. गाणं लावतो झकास, झुकेगा नाही साला. चला, षटक क्रमांक 2 साठी आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज. त्याचबरोबर लाल्या बुवा यांचा यथोचित मान सन्मान केला जाणार आहे. त्यांना विनंती आहे, आणि खास करून क्रिकेटची भरपूर आवड त्यांना, आणि त्यांचा मान सन्मान देखील केला जाणार आहे. गिरेश्वर वरची कोपोलीचे कोच आहेत ते लाल्या बुवा. अरे खऱ्या अर्थाने पहा, आणि खास करून बरोबर आहे, त्यांची पॅन्ट खूप फेमस आहे. नाद करते काय, ही ओळख आहे. आणि अशी पॅन्ट चांगली, म्हणजे खरी माल जुन्या काळातला आठवला. अशी पॅन्ट घातली का सांगायची पोता पॅन्ट, पण कडक. चला, आपला जो यथोचित मान सन्मान केला जाईल, या आपण तो मान सन्मान स्वीकारण्यासाठी यावेळेस हो समोर फटका खेळण्याचा प्रयत्न, पण फिल्डर बस काय रे झाला. हातातला बॉल पार छातीवर आला, छातीतला बॉल पार काय सांगायचा, परत चापाचापी झाली.
आता धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय धावसंख्या 13 मेरा साथ रहेगा. हे टाइम आयल चॅटिंग करणारा बर्बाद रहेगा. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. लाल्या भाऊ यांचा येतोजित मान सन्मान. आणि खास करून पहा चौपाटीत तिचं नाव जुहू. लाल्या भाऊचा सत्कार केला जात आहे. चंगल्या बोले ओके आणि जरूर पुण्यामध्ये आणि लाल्याबाईचा नाद करा. समजलं का तुले? लाल्याबाई म्हणतात याले पुण्यात सत्कार केला का माहित आहे का? त्यांचे टोपातला खपला पण लाल्या शेट नाही उठला. नादूच केला जा. वा चला अगदी आपण पाहू शकाल. आता जाऊया इथे मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जी आपल्याला 15 धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळते. आणि असा साप मनाचा माणूस आहे की फक्त दोस्ती मजाक हसी राग ही गोष्ट त्यांना माहित नाही. आणि चला 15 धावा धावफलकावरती आहेत. बस आता मात्र चापून हेरला जाईल. कार्यक्रम फिट केला. आता डॉट यस त्याचबरोबर पहा आता मला नावं तर माहित नाही. माझ्यापर्यंत नावं येत आहेत. आणि जिलबी पांडे आपल्याला विनंती आहे या आपण स्टेजवरती. नादूच केला जा आज सगळी. यस यस ती गाडी आताच पासिंग झालेली आहे. हरकत नाही. यावेळेस किलो हो फटका आणि तिथे जबरदस्त चेंडू. आणि खास करून आमच्या अजिंक्य दादा काकडे ज्यांचा नादच खूप वेगळा आहे. भरपूर ते थोडस याच्यात होते परंतु आता गाडी पासिंग झालेली आहे. जाऊया धावसंख्या धावफलकावरती स्थिरपणे आपण पाहताय की 15 धावा धावफलकावरती आहेत. आणि जरूर आता ते सांगायची गरज नाही इथे ठिकतेही. अगदी नो बॉल पहा टायमाला दुधात पडली माशी आणि झाली कशी काय काशी. आणि खास करून आमच्या खोपिवलीचे बुग्गीबाई अक्षय देशमुख ज्यांना भरपूर आहे सुख. तेजेजी कांबळे आणि प्रथमेजी भोईर दादांच्या माध्यमातून आमच्या स्कोरर नरेश दादा दळवी यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तुमचंही मनाच्या अंतःकरणापासून आभार आहेत. एकमेव असा खोपोली गावानी आयोजनात मला दे काय भेटलाय कोण नाव बक्षीस रोखोक काम काय सांगायचं आहे. याला सांगतात नाद केला पण वाया नाही जेला. बोरले साहेब आणि रामशेठ यादव यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक जे दिलं जाणार आहे. या माझकडे वळत असताना धावसंख्या आहे ती 17 वरती थांबलेली आहे. बाबा 4 बॉल झाला आणि 4 फ्री मध्ये सोडला. ऑफर लायले बाटो बाय बाटो तिकीट बाटो लाइन से बाटो बारी बारी से बाटो सभी को बाटो किसी को बाटो तिकीट मास्टर तिकीट बाटो. कारण 4 खराब 4 चांगले. आता पुढील 5वा चेंडू हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज बस खुरप्या शॉट खेळलाय. फिल्डर तोटका सारखा धावलाय तोपर्यंत पहा 3 तिघाडाने काम बिघाडा. जसे काय कबड्डी खो खो तो सांगत नाही आता रोको. या बॉलवरती जर का बैठक शॉट खेळला
सुनीलजी चव्हाण आणि तुषारजी विशालजी धुमाळ या दोघांच्या माध्यमातून 500 रुपये येतील. आणि समीर साहेबांच्या माना खातीर आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रेमा खातीर हे पारितोषिक आज या एवन जोडीने लावलेलं आहे. ओहो यावेळेस हो पण नाही बैठक शॉट तो सांगतो बसून काय जमणं आपल्याला बघा काय नाही नाही बरोबर आहे तुमचा काय सांगायचं आहे. कारभारी सत्रानी गावात भरली जत्रा म्हणून सांगता अख्खा गाव मामाचा पण काय नाही कामाचा झाला हिंडवा हिंडाय खिंडूया खिंडूया. आता 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरमध्ये धावसंख्या धावपलकावरती 21 धावा. आमचा एक मित्र आहे लल्लू त्यानं 3 रात्रीत बरेच जणांना बनायला उल्लू आणि निश्चित त्याचं नाव म्हणजे मिस्टर लल्लू. चला हरकत नाहीये अगदी आपण पाहू शकाल. शेवटचं षटक आता पाहायला मिळेल कुणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल ते आपल्याला पाहायला मिळेल. आणि मला वाटतंय आमचे समालोचक मित्र विनोद दादा ज्यांच्यासाठी हे शब्द होते आणि हे नाव होते हे आत्ता माहीत झालं. लेट पण थेट हरकत नाही. चला आता शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटच्या षटकासाठी सार्थकला आमंत्रित केलेलं आहे. यो पाणी द्याल त्याला काहीतरी कानात गोष्टी सांगायची 100% बरोबर रोग बाठोक हा काहीतरी आता कानात सांगून आलाय. ओम भगनी भगोदरे भागोदर आता त्या सोडा हरकत नाही. आता शेवटचं षटक गोलंदाज सार्थक तयार आहे. मात्र बैठक शॉट बेकार आणि वाकला मग टेकला आणि बॉलला जागेत कुचला. काय बोलायचं आहे नाही मला वाटत याला कंजा तरी जालीम बाबा पावला हा का यो पाणी जेवून गेला उगा त्याच्या कानात काय पप्पी घेतली का काय केली करंट मारला फॉक्कन बाहेर षटकार. पहिल्याच बॉल वरती बैठक शॉट रापचिक आणि मी त्याच टीमचा विचार करत होतो. ती टीम म्हणजे बॅटिंग करणारी टीम मला आतापर्यंत तुषारदादा धुमाळ ज्यांच्या माध्यमातून माहिती पोहोचली की पहिली नाईटची स्पर्धा खेळतायत. या अगोदर नाईटची स्पर्धा कधी खेळले नाही म्हणजे खऱ्या अर्थाने पहा या स्पर्धेवरती प्रेम त्यांचं स्वप्न आज पूर्ण होणार का ते पाहायला मिळेल. धावसंख्या धावपलकावरती 28 असताना विकेट क्रमांक 2 संधी मिळेल डीजेला. बॉल आहे त्या बॉलला जर का षटकाराला ऐवजल प्रेक्षक मायबापांनी घेतली तर समीरजी मसूरकर साहेबांच्या माध्यमातून यस त्याचबरोबर खोपिवलीचे आपले नगरसेवक आहेत दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि साहेबांच्या माध्यमातून 2000 ऐवजल साठी 3000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. आता येईल का काय सांगायचं नाही. आणि ह्या बॉलला देखील संधी आहे प्रेक्षकांना काय सांगायचं म्हणून दादा याला झाली घाई काय करतो काय गडी आऊट. नगरपालिकेचे नगरसेवक समीरजी मसूरकर साहेबांच्या माध्यमातून या बॉलवरती जरी ऐवजल टिपला तरी त्या प्रेक्षकाला 3000 पारितोषिक दिलं जाईल. बघतो आज बस 3000 जियाजेला असा तो तारत गुतला असता तिकडे गडी पण कार्यक्रम पीट केला काय सांगाय जसं 3000 आलं होय तसं मात्र बरोबर बाउंड्रीच्या अँगल होय.
याच ग्राउंडवरती तो कारनामा मागच्या वर्षी घडला होता. एका ऐवजेलसाठी तब्बल 22,000 हे फक्त खोपोलीकरच करू शकतात आणि खोपोलीकरच देऊ शकतात याची खात्री आज मला झाली. कारण ते काही करू शकतात. त्यांच्याकडे कुठल्याही प्रेक्षकाला, कुठल्याही खेळाडूला, कोणालाही, प्रत्येकाला बक्षीस लावली जात आहेत. माजी नगरसेवक नगराध्यक्ष ट्रॉफी मध्ये पहा, मला वाटतंय 2025 या सालामध्ये 1,11,000 एका ऐवजेल साठी देखील पारितोषिक होतं. हे मी तेच म्हटलं की हे फक्त खोपोलीकरच करू शकतात. कारण खोपोलीकरांच्या मनामध्ये असलेली आवड आणि प्रत्येकावरती बक्षीस लावण्याची ताकद फक्त खोपोलीकरांकडे आहे. चला, अगदी मला वाटतं सोनोग्राफी काढायला घेतली आहे. कारण आजार थोडासा गंभीर आहे. त्याच्यामुळे पंच सांगतात आता तिसऱ्या अंपरला खंबीर. फेअर लवली, फेअर लवली, फेअर लवली, फेअर डिलेव्हरी. अगदी आपण जाऊया. डॉट बॉल 35 धावा धावफलकावरती आहे. या बॉलवरती जर का ऐवजेल घेत असेल तर ऐवजेलसाठी 5,000चं पारितोषिक सन्मान्य श्री समीरजी मसूरकर साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक ऐवजेल 1 ऐवजेल 5,000. हे हो, परंतु संधी होती, परंतु जरूर अगदी इथे मात्र फलंदाज बाद झालेला आहे. आणि अशा पद्धतीनं मित्रांनो पहिला डाव हा इथे संपलेला आहे. आणि पहिल्या डावामध्ये 35 धावा विजयासाठी 36 धावेंची गरज असेल. सुरू केल्या डीजे वाल्यांना. कारण ही फुकाट एखाद्याला लागलेली जखम, ते जखम मीठ चोळायचं काम डीजे वाल्यांनी केलेलं आहे. सागर बोरले, राम यादव 3 षटकारला तब्बल 1,000 रुपये. आणि मित्रांनो येत्या 27 तारखेला एक आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम. ते कशासाठी माहित आहे का? ऋषिकेश दादा महाडिक यांचं 27 तारखेला लग्न आहे. आणि 26 तारखेला लग्न आहे. आणि ते जरूर आपल्याला कानावरती येईल. आणि याच दरम्यान भावी नवरदेव ऋषिकेश दादा यांचं शुभ आगमन. पण ऋषिकेश दादा लग्नापर्यंत येत तुम्हाला गाणी लावून ऐकवून फार बहिर करायची वारी करतील. यस, आणि थाटात तिथे सन्मान देखील केला जातोय. चला, सलामीची जोडी पाठवा. चला, हा अर्ध काम आपण वाटलं आज करून टाकू त्यांचं. उर्वरित मग 26 तारखेला बघू. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या डावामध्ये 36 धावा बनवायच्या आहेत. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. आपण पाहताय की या धावा कशा पद्धतीने बनल्या जातील तेही आपल्याला पाहायला मिळणार आहे. जबरदस्त मॅच, जबरदस्त क्रीडा स्पर्धा
आज रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बाजारात पहा थोडेसे महाग झाले ते म्हणजे टांबाटू. काढा आमच्या भावी नवरदेवाचा कचकन फोटो, कारण हरकत नाहीये. चला जास्तचा वेळ घेऊ नका, लगेचच सामना सुरू करा. वैभवजी गोरे यांच्या माध्यमातून आईवा झेल येत असेल तर त्या आईवा झेल घेणाऱ्या प्रेक्षकाला 5,000 याच बॉलला. आणि यस सॉरी समीर समीरजी मसूरकर साहेब ज्यांच्या माध्यमातून देखील आईवा झेल घेत असेल त्या प्रेक्षकाला 5,000. आणि त्याचबरोबर वैभवजी गोरे ज्यांच्या माध्यमातून देखील 5, एकूण एक आईवा झेल 10,000. आणि आमचे लाल्या बुवा आणि त्यांनी जर आईवा झेल घेतला तर त्यांना एक जगा वेगळं या पारितोषिकापेक्षा अजून जास्त पारितोषिक त्यांना दिलं जाईल. आणि मला वाटतं 21,000, फक्त ते 21,000 लाल्या शेठ साठीच आहे. हो या समोर आहे फटका. बस नाही रे, काय कबड्डी आहे तो का कुस्ती केला तो? कबड्डी 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 खो 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 खो. आता सांग नाही रोको 4. सहर्ष मनपूर्वक ससने स्वागत आहे. आता ते पैसे दिला का हेच बॉलला बघतो ऑफर होती झाला बाजार पडला. आता आमचा डान्सिंग आंपरवी लगेच दिलेलं ते का 11,000 हो. कमाल केले जा म्हणून सांगता. लावा लायबॉय साबण, काढा त्याचा फेस. आमच्या पंचांच्या डोक्यावर जरा कमी दिसतात केस. चला आणि लाल्यासाठी बक्षीस चालू आहे. परंतु म्हणून सांगता ना ज्याचा पडत टक्काल त्याला मोकार अक्काल. तो पण रोख बैठो. चला हो या वेळेस हो फटका इथे हवेत आहे. शतरक्ष बॉल खाली आला. बापा काय सांगायचं आहे काय? नाही 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 या काय माहित आहे का? चकोबार चकोबार चकोबार, देखताय जिलबी और मागताय भजिया. एकंदरीत आपण पाहिलेलं आहे. अगदी धावसंख्या 8, 2 बोकडे 1 पाठ. कार्यक्रम झालाय सपाट, कारण धावसंख्या धावपलकावरती आहे 8 धावा. षटकार तर रामशेठ यादव यांच्या माध्यमातून 1,000चं पारितोषिक. आणि आता इथे 1,000चा मानकरी झाला फलंदाज निलेश. का गाणं काय गाणं लायलाय. आता निलेश ज्यांना लागोपाठचे 3 चौकार खेळलेले आहेत आणि धावसंख्या 12. या धावसंख्येवरती आपण पाहताय 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता उर्वरित समीकरण आहे 15 चुनाव 24 धावा. रोशन झुंजळे पाटील यांच्याकडनं 3 षटकारासाठी 2,000 रुपये पारितोषिक आलंय. त्याचबरोबर सन्मान्य बोरले साहेब या सागर शेठ बोरले दादांचं इथे शुभागमन झालेलं आहे. या आपल्यालाही विनंती केली जाते व्यासपीठावरती येऊन आपण स्थानपन्न व्हा. तुमचं सहर्ष मनपूर्वक ससने असं स्वागत आहे. आणि आता ह्या बॉल साठी जर का समीरजी मसूरकर साहेब ज्यांच्या माध्यमातून 5,000, वैभवजी गोरे यांच्या माध्यमातून देखील 5,000, लाल्या बुवाने घेतली तर 25,000. पण याच बॉलला हा का आता पंच उठा. ओहो बस आता ऑफर संपली, ऑफर संपली. आणि इथे यात लिमिटेड ऑफर. काय सांगायचं म्हणून आता रस्ते कमाल सस्ते में. पण काय सांगायचं आहे आता कार्यक्रम ओके. लाल्या शेठ तुम्ही फिरते राहा, फिरते राहो. याच फिटनेस पण आपली योग्य राहील आणि आपला बक्षीस पण योग्य आहे. चला 12 धावा धावपलकावरती आहेत. जाऊया पुन्हा एकदा
ओहो यावेळेस समोर 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 आणि इथे ओहो आता बाजारात झाला स्वस्त पेरू बॉल कसा मारू का घेऊ चिकू आणि ते झालं चौकार. दादांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. जर का प्रवीणजी दुगाडे सरांनी जर का ऐवज घेतला तर तुमच्यासाठी 5,000. हो हो आता सर असा झालाय 5,000 पण पद्या पडला एकला आणि वाडा पडला मोकाट. बॉल कुण खजल निकून ख नाही पण हरकत नाही. हे प्रेम आहे प्रवीणजी दुगाडे सरांच्या आणि या खोपोलीकरांचं हे खऱ्या अर्थाने प्रेम आहे. आता मॅच मध्ये जाऊया. मॅच मध्ये जात असताना 16 धावा धावफलकावरती आपण पाहिलेले आहेत. उर्वरित आता 12 बॉल आणि 20 धावा. 12 बॉल 20 धावा. आमचे अक्षय देशमुख उर्फ बाळू त्यांना सध्या झोप मात्र काय सुटले टावा काय सांगायचं आहे. ही झोप म्हणजे जसा काय घुबडाच्या डोळ्यासारखी तर माटुक मुटुक आता देखू का मग देखू काय का असं ना. चला चला आता जाऊया धावसंख्या धावफलकावरती 12 बॉल मध्ये 20 बनवायचे. चला 12 बॉल 20 12 बॉल 20 धावा. ओहो बेकार भांडी कशा शॉट. ओहो अपील मजबूत केली ठासून केली रोखून केली गडी आउट. मैत्री चषकाचे खास करून सागरजी बोरले आणि रामशेठ यादव यांची खऱ्यातून ही दोस्ती आहे आणि त्यांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचं पारितोषिक जे जमा आहे ते फक्त 3 षटकारांसाठी लागोपाठचे 3 चौकार ते जमा झालेत आता 3 षटकारांसाठी. चला शेवटचे बॉल आता बाकी राहिलेत ते म्हणजे 11 बॉल 20 धावा. 11 बॉल 20 धावा. गोलंदाजी मार्क होती सचिन आणि फलंदाज यावेळी तेजस. खरं तेजस स्वतः गायक आहेत. ओहो खोसऱ्या बालुदा चेपून मारलाय. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय आणि तिथे एकच सिंगल. बाबा पचला उडाच खावा ना पचत ना खावा जुलाब ऍसिडिटी आणि मग भयानक. त्याच्यामुळे पचला उडाच खावा. अपचन झाल्यावर मग आवाज कसा येतो हरकत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा आपण पाहिलेले आहेत. आता उर्वरित आपल्याला 10 बॉल 19. दर्शन शेठ देशमुख यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. अर्थात डीडी आपणही या. ओहो यावेळेस इथे अपील जोरदार केली होती आणि आता पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येईलच. पंचाने कशासाठी सर वाईट साठी 3ऱ्या पंचांची मदत इथे घेतलेली आहे आणि आता 3रे पंच देखील आपल्याला निर्णय देताना पाहायला मिळतील. अन्याय कुणावरती होणार नाहीये कारण सामना महत्वाचा आहे निर्णय महत्वाचे आहेत आणि एकंदरीत अगदी आपण पाहू शकाल फेअर डिलिव्हरी लिगली चेंडू आहे असं तर आपण स्क्रीनवरती देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे आपल्याला देखील तो चित्र आपल्याला पाहायला मिळतो. हरकत नाही. शेवटचे 9 बॉल 19. 9 बॉल 19. 9 चेंडूनं 19. पुढील चेंडू आपण पाहताय तयार आहेत फलंदाज. बस किपर जरा पाठीमागर नाही तर मग सपट लोशननी पापड मोशन व्हायचा आणि इथे डाट निर्धाव चेंडू आलाय. 8 बॉल 19. 8 बॉल 19. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहात कशा पद्धतीने आता
अगदी ओहो, या वेळेस देखील फटका बेकार. असा गड्यांना खटकन उडी मारली पण फटकन कार्यक्रम झाला आणि तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगाची एका धावेनं संघा धावसंख्या धावपलकावरती 18 धावा आणि फिल्डिंग वाल्याचा 12 खेळाडू मला पटलाय. षटाक बस 7 गडी लायलाय रे. काय आता उद्यापासून त्याला काय तरी खावट लावा तयार करा. यस, आणि टेनिस क्रिकेट चे देव कृष्णा लक्ष्मण सातपुते सरांचा कट्टर समर्थक आहे, फॅन आहे. चला जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. आणि काय सांगायचं नको झालाय, बायको दे काय जेला तो गवणीत गुतून आला. गडी आउट. आपल्यासाठी ऑफर आहे. या ओव्हर मध्ये आपण जर आयवाझेल घेतला ना, एका आयवाझेलला फक्त लाल्या शेटलाच 51,000 पारितोषिक. ओहो, या ओव्हर मध्ये कुठेही 51,000 एक आयवाझेल. लाल्या शेट इकडे नाही, ते खोपड्याला वय उलादा, खोपड्यालाच काम होईल. आता 51,000चा विषय म्हणून सांगा. काय सांगायचं आहे, लाल्या शेठ पुण्याला हॉटेलमध्ये भेटला, तो हॉटेलवाला सांगतो येट भेटला वर नको भेटू कारण त्याचा इलाज खुटला. टोप सपाट. सन्मान्य समीरजी मसूरकर साहेबांच्या माध्यमातून कुठलाही बॉल तो चौकार येऊ किंवा काही येऊ द्या, हाताला लागला तरी 1,000चं पारितोषिक खास लाल्या बुवासाठी. का बाकीच्या नका नंदरूच नका तुम्ही. ग्राउंड मध्ये जा म्हणजे तुम्ही त्याला बोशाडा खावा. चला स्पीड अप द्या मॅचला, स्पीड अप द्या मॅचला, सहकार्य करा. येणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. एक महत्वाची मॅच जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. अगदी ती तर खरी श्रीमंती आहे त्यांची, म्हणून तर हॉटेलवाला देखील त्यांना कंटाळला होता. यावेळेस देखील हो चांगला फटका, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, एक सिंगल घेतलेली आहे, दुसरी साडी निघालेत. बस नशीब तिकडे फिल्डर होता ना, तर काय झालं किपर भोशाडा खाताना दन झाली असती. आता या 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 20 धावा ज्या सध्या तरी धावफलकावरती आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 5 बॉल 16ची गरज. 5 बॉल 16 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायचे आहेत. काय जबरदस्त स्कोरिंग आहे, एक ना एक गुण. खऱ्या अर्थाने नरेशजी दळवी ज्यांना स्कोरर म्हणून खऱ्या अर्थाने पाहताय. प्रत्येक अपडेट यावेळेस देखील फटका पॉवरफुल मॅटिट. तो काय साधा गडी आहे का, काय सांगायचं आहे. पहा रंग्या रंगात आला कार्यक्रम, ढंगात गेला बॉलरचा, तिथे कार्यक्रम झाला फिट. म्हणून सांगा बांधाव लावली भेंडी, मेवणे लावली भेंडी, बॉलरला फोडली शेंडी. बिल्डिंगच्या पलीकडे जरी चेंडू गेला आणि लाल्या भाऊ आमचा गेला आणि बॉल आणला तरी 1000. म्हणजे तुम्ही त्याचे चला 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 मॅच कडे बोलूया. शेवटचे 4 बॉल 12ची गरज. 4 बॉल 12 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. 4 मध्ये 12 बनवायच्या होत्या. समोर फटका आहे, क्षेत्ररक्षक पोहोचला, एक सिंगल वेगाने बनली. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालं आणि मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट निर्माण होत असताना शेवटचे बॉल शिल्लक राहिले 3 आणि 3 बॉल मध्ये आता बनवायच्या 11 धावा. 3 बॉल 11 धावा. सामना कोण जिंकणार ते आपल्याला पाहायला मिळेल. एका साइडनं ठाणे न्हावे आणि त्यांच्या विरोधात
किरकिंडी. आता या मॅच मध्ये कोण जिंकणार? जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत गावाच्या नावानं झुंज दिली आहे. इथे झुंज द्यायची आहे, सामना जिंकायचा आहे. एका धाव्यासाठी शेवटचे बॉल शिल्लक आहेत 3 आणि 11 धावा. 3 बॉल 11 बनवायचे आहेत. 2 मोठ्याला पटके मॅच फिनिश करून देतील. 3 बॉल 11ची गरज. 3 बॉल 11ची गरज. समोर फटका जबरदस्त गॅप मध्ये पॉवरफुल माइटी हिट. 4 धावा चौकार. बॉल मध्ये 7 धावा. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेस पहा आता पाहायला मिळेल. कंपल्सरी चेस. शेंडी जाणं तर मुंडी जाव, काय पण होऊ दे. पत्रिका देता आता लोक 7, जेवाय जाता 60, मालक होतो सपाट. परंतु इथे त्याच पद्धतीने करायचं. 2 बॉल 7 धावा. कंपल्सरी धावा. 2 बॉल 7 धावा मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीड अप द्या, कोऑपरेट करा. जबरदस्त मॅच. ठाणे नावे हा संघ जर का सामना जिंकत असेल, रामशेट्टी यादव यांच्या माध्यमातून 1000चं पारितोषिक. 2 बॉल 7 धावा. 2 बॉल 7 धावा बनवायचे आहेत. ठाणे नावे की टीम किरकंडी, या 2 टीमच्या दरम्यान कोण सामना जिंकणार? 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 7 धावा बनवायचे आहेत. 2 बॉल 7 धावा. 2 बॉल 7 धावा. काय घडणार काय नाही? हो. आणि आता मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट निर्माण झालेला आहे. हो. व्हाईट +1 आणि मला वाटतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम ना DRS घेतलेला आहे. 3ऱ्या पंचांची मदत व्हाईटला, म्हणजे पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेला आहे. हरकत नाहीये. आता ह्या डिसिजन येणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने तो डिसिजन आल्यानंतर निर्णय हा तुमच्यापर्यंत आम्ही देणारच आहोत. 3रे पंच ही व्हाईट बॉल. हो. म्हणजे आता पहा बॉलरची आवाज आली टाईट, बॉल आला व्हाईट. आता मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये 5 धावा. 2 बॉल 5 धावा. दडपण प्रेशर. मैदानाच्या आतमध्ये फायनल खेळायची आहे. मैदानाच्या आतमध्ये फायनल जिंकायची आहे. तर या 2 चेंडूमध्ये 5 धावा थांबवायच्या आहेत आणि या 2 चेंडूमध्ये या 5 धावा बनवायच्या आहेत. काय घडणार काय नाहीये? मैदानाच्या आतमध्ये द्वंद्व युद्ध आपण पाहताय. जबरदस्त या मैत्री चषकाचा हा सोहळा रंगलाय. शेवटचे बॉल शिल्लक आहेत ते म्हणजेच 2 मध्ये बनवायचे आहेत 5. कंपल्सरी धावा या बनवायच्या आहेत आणि कंपल्सरी धावा तुम्हाला या 2 बॉल मध्ये 5 बनवावे लागतील. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 5 धावा. 2 बॉल 5. 2 बॉल 5 ची आवश्यकता असताना मॅच मध्ये ट्विस्ट. मॅच मध्ये मोक्याच्या क्षणी येणारी विकेट. फलंदाज OUT गॉन. विकेट. आयोजन कमिटीचा एक भाग आहे. आज हा जिव्हाळा आहे आणि हे प्रेम आहे आणि ही एकी. आणि या एकीसाठी फुलाची पाकळी का असे ना, तर त्यांच्या माध्यमातून 5000चं आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. त्यांचं मनाच्या अंतकरणापासून आभार आहेत. चला मॅच कडे वळूया मित्रांनो. मॅच मैदानाच्या आतमध्ये रफ आणि टफ परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा 1 बॉल 5 धावा. षटकार मारावा लागेल. कंपल्सरी चेस. 1 बॉल 5 धावा. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळा. 1 बॉल मध्ये 5 धावा. ओहो. आणि इथे मात्र हा सामना जिंकलाय खिरकांडी क्रिकेट संघानं. हार्ड लक टीम ठाणे नावे. विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं गोड कौतुक.